नमस्कार, मी वसुधाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रेसिपी नाही बनवायची आहे, आज मी वेगळ्या कारणासाठी हा व्हिडिओ करत आहे। तर मी विपासना शिबिरासाठी जात आहे, तर त्यासाठी जाताना काय काय साहित्य न्यायचे तर ते आज आपण बघायचं आहे। मी हे दुसऱ्या वेळेला जात आहे विपासना शिबिरासाठी। काही जण विपासना म्हणतात, काही विपश्यना म्हणतात, काही हे झालं अर्थ त्याचा एकच आहे। पण त्यासाठी जाताना काय काय न्यायचं, पहिल्या वेळेला काही वेळेला अडचणी येतात, समजत नाही आपल्याला तिथे जाताना काय काय न्यायचं। तिथे 10 दिवस मौन व्रत असतं, एक शब्दानेही आपण बोलायचं नसतं किंवा कोणाच्या डोळ्यांकडेही आपण बघायचं नसतं। तिथे लोक असतात मदत करण्याला आपल्याला, पण त्यावेळी आपण पुन्हा आपलं मौन व्रत तुटू शकतं। तर त्यासाठीच आपण जाताना थोडीशी काळजी घ्यायची आणि थोडंसं अगदी दररोजच्या आपल्या नेहमीच्या वापरातल्याच वस्तू असतात, घरात त्या असतात, पण तिथे त्या वस्तूचं महत्त्व काही वेळेला छोटी वस्तू असली तर महत्त्व जादा असतं। म्हणून जाताना थोडीशी काळजी घ्यायची आणि ह्या वस्तू आपण आपल्या बरोबर न्यायच्या। तिथे आपल्याला राहण्यासाठी खोली, त्याच्यानंतर कॉट असतो, गादी, उशी, ह्या गोष्टी असतात, जेवण असतं। पण ज्या आपल्या नेहमीच्या आपल्या ज्या वापराच्या वस्तू आहेत त्या आपण न्याव्या लागतात। त्या काय न्याव्या लागतात त्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर त्यासाठी आता आपण काय न्यायचंय ते बघूया। इथे मी ह्या 2 बॉटल घेतलेल्या आहेत, एक अर्धा लिटरची आणि 1 लिटरची। ही स्टीलची बॉटल घेतलेली आहे मिल्टनची। याच्यामध्ये आपण गरम पाणीही ठेवू शकतो आणि काही वेळेला आपला मेडिटेशनचा हॉल खूप लांब असतो आणि राहण्याचं ठिकाण यामध्ये अंतर असतं, त्यामुळे पाणी काही वेळेला आपल्याला रात्रीचं लागतं आणि ते जर संपलं तर पुन्हा इतक्या लांब जावं लागतं। म्हणून एक गरम पाण्यासाठी आणि एक साध्या नॉर्मल पाण्यासाठी अशा ह्या 2 बॉटल घ्यायच्या। सॉक्स घ्यायचे, मी इथे एकच जोड घेतलेला आहे, पण ज्याला थंडी लागते जास्त असते त्याने 1 किंवा 2 सॉक्स कॅरी करावेत। त्याच्यानंतर इथे स्वेटर घेतलेला आहे छोटासा, अगदी पातळ ह्याचा, आणि ह्या 2 ते 3 मी लूज पॅन्ट घेतलेले आहेत। ह्या लूज पॅन्ट अशासाठी असतात की तिथले काही नियम असतात। तिथे तुम्ही जास्त टाईट कपडे घालू शकत नाही किंवा शॉर्ट कपडे नाही घालायचे, स्लीवलेस घालायचे नाहीत, आणि 10 तास आपल्याला तिथे मेडिटेशन करायचं असतं। त्यामुळे आपण जास्त टाईट कपडे वापरून तिथे मेडिटेशनला बसू शकत नाही। त्यामुळे अगदी लूज कपडे असे हवे आणि साधे कॉटनचे कपडे हवे, तर त्यामध्ये आपण 10 तास कसंही बसू शकतो। तर त्यासाठी ह्या लूज पॅन्टी घेतलेल्या आहेत। ही इथे एक मी ओढणी घेतलेली आहे। तिथे ओढणी ही कंपल्सरी लागते, कारण आपण खांद्यावरून घेण्यासाठी तिथे एक ओढणी लागते, तर ती एक आपण घेऊन जायची। नाही नेतली तर तिथे ती मिळते, पण शक्यतो आपण आपली कॅरी केलेली बरी, म्हणून ती ही एक ओढणी आहे। त्याच्यानंतर हे मी 4 टॉप घेतलेले आहेत, लूज टॉप घेतलेले आहेत, आणि एक फुल ड्रेस घेतलेला आहे। तिथे एकूण 11 दिवस होतात, 11व्या दिवशी आपण पाठी यायचं, पण ते आपण नंतर तिथे धुवू शकतो। म्हणून मी 4 फुल ड्रेस म्हणजे कुर्तीज घेतलेल्या आहेत, आणि त्या लूज पॅन्ट वरती मी घालणार आहे। त्याच्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी घेतली की काहीतरी आपल्याला ठेवायला लागलं किंवा काय, तर त्याच्यासाठी ही प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे। आणि एक बेडशीट, 2 उशीची कव्हर आणि एक चादर घेतलेली आहे। तिथे तुम्हाला एक्स्ट्रा काही लागेल तर ते मिळतं, पण शक्यतो आपण आपलं काय, कोरोनापासून तिथे काही नियम कडक आहेत की शक्यतो तुम्ही तुमचं सामान हे पर्सनल यूजचं असतं ते घेऊन या, असं त्यांचा तो नियम असतो। हे मी 2 गाऊन घेतलेले आहेत, एक टॉवेल आणि एक नॅपकिन घेतलेला आहे। ही छोटी टॉर्च आहे। ज्यावेळी धम्मा हॉल आणि आपला राहण्याचं ठिकाण यामध्ये जर अंतर असेल तर त्यावेळी रात्रीच्या वेळेला किंवा पहाटे 4:30 ला सुरू होतं मेडिटेशन, तर त्यावेळेला जाण्यासाठी आपल्याला हॉलकडे बॅटरी असावी किंवा लाईट गेल्या रूममध्ये तर असावी आपल्याकडे, म्हणून ही काळजीसाठी म्हणून छोटीशी अगदी बॅटरी घ्यायची आहे। आणि हे आहे छोटंसं वॉच आहे,
आपल्याला तिथे आपल्याकडून मोबाईल किंवा बाकीचं आपलं जे मौल्यवान सामान असतं ते त्यांच्याकडे आपल्याला द्यावं लागतं. मग काय होतं की आपल्याला किती वाजले समजत नाही, सकाळी उठायचं असतं त्यावेळी काही हे समजत नाही गोष्टी. तर आपण अलाराम लावू शकतो. तिथे होते बेल 4 वाजता, पण काही वेळेला आपल्याला झोप लागली आणि नाही उठता आलं, तर त्यासाठी हे आपल्याकडे असावं म्हणून. आणि किती वाजले काय झाले हे समजण्यासाठी हे छोटंसं आपण वॉच बरोबर न्यायचं आहे. त्याच्यात मी काही औषधं घेतलेली आहेत. क्रोसिन आहे, बँडेज पट्टी आहे, त्याच्यानंतर व्हिक्स आहे, डोकीदुखीवरची गोळी, त्याच्यानंतर वलणीचा एक क्रीम घेतलेला आहे. तर असं आपली जर ठराविक किंवा आपल्या नेहमीच्या काही गोळ्या असतील सुरू असतील तर त्या आपण घेऊन जायच्या आहेत बरोबर. कारण का त्या तेवढ्या आपण नेऊ शकतो, इतर काही न्यायला आपल्याला तसं चालत नाही, पण ह्या आपल्या स्वतःच्या ज्या दररोजच्या नेहमीच्या सुरू असतील ते आपण औषधं नेऊ शकतो. आता याच्यामध्ये मी हे पेस्ट आहे, त्याच्यानंतर पावडर, फणी, साबण कपड्याचा, अंगाचा असा घेतलेला आहे. तिथे आपण पण कपडे दररोजचे धुवून टाकायचे आहेत. तिथे लॉन्ड्री सर्व्हिस पण असते, त्याच्यासाठी तुम्ही पैसे द्यायचे असतात, तीही तुम्ही घेऊ शकता. पण जर नसेल घ्यायची तर तुम्ही तिथे स्वतःचे कपडे स्वतः, त्यासाठी दोन्ही साबण तुम्ही घेऊन जायचे आहेत. आणि याच्यामध्ये आहेत अंडर गार्मेंट्स, हे सगळे आहेत. तर अशा तऱ्हेने हे सगळं सामान घेऊन जायचं आहे. आणि त्याच्याच बरोबर त्यांच्याकडून जे एक प्रिंट येते की आपलं हे तुम्हाला येण्याची परवानगी आहे ह्याच्यासाठी जे संमतीपत्रक येतं ते तुम्ही प्रिंट काढून न्यायचं आहे. आणि आधार कार्ड, ह्या 2 गोष्टी ह्याच्याबरोबर लागतात. आणि बाकी सगळं तर तिथे जेवण वगैरे बाकी सगळं असतंच. ते फक्त 10 तास आपल्याला तिथे बसून अगदी शांततेने मेडिटेशन करायचं आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. तर त्यासाठी जाण्यासाठीचे जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. विपासनामध्ये आपण सकाळी 4 वाजता सुरू होतं दिवस आणि साधारण 5-5:30 पर्यंत संपतं आपलं. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला खाणं पिणं काही नसतं, संध्याकाळचं जेवण नसतं तिथे. एकदा सकाळी चहा नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतं, पुन्हा संध्याकाळी 5-5:30ला चहा आणि काहीतरी हलकं खाणं असतं. रात्री तिथे जेवण नाही. त्याच्यानंतर 4 वाजता दिवस सुरू होतो, पण त्याच्या आधी तुम्हाला 10-15 मिनिटं आधी उठावं लागतं. तुमचं बाकीचं सगळं आवरून तोंड वगैरे धुवून पुन्हा 4-4:30ला तिथे मेडिटेशनला सुरू होतं. 4:30ला अगदी मेडिटेशन हॉलमध्ये तुम्हाला पोचावंच लागतं. आणि अगदी पिनड्रॉप सायलेन्स असतं सगळं, अगदी कोणीही कोणाशी बोलायचं नाही. काही वेळेला सुरुवातीचं पहिलं तुम्ही विपासनाला ज्यावेळी जाता त्यावेळी एका रूममध्ये 2 जण असतात, पण 2 जण जरी रूममध्ये असला, तुम्ही 2घी जणी असला तरी तिथे तुम्ही एकमेकींशी काही बोलायचं नसतं किंवा एकमेकींना खाणाखुणा नाही किंवा काही नाही असं हे करून ते आपण ते शिबिर पार करायचं असतं. कारण त्याचा फायदा हा आपल्याला असतो, म्हणून ते आपण त्यांचे नियम जे आहेत ते काटेकोर पाळायचे असतात. तो दिवस सुरू झाल्यानंतर पहिलं मेडिटेशन करून यायचं, पुन्हा मग नाश्ता असतो 6:30ला, तो नाश्ता वगैरे करून यायचा. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून यायचं, पुन्हा मेडिटेशनला जायचं. असं हे दिवसभर सुरू असतं. मध्ये मध्ये थोडे अर्धा तासाचे वगैरे ब्रेक असतात. आणि 1 वाजता पुन्हा एक अर्धा 1 तास तुम्हाला पुन्हा ब्रेक असतो, त्यावेळी तुम्ही थोडी विश्रांती घेऊ शकता. त्याच्यानंतर पुन्हा जे सुरू होतं ते लास्टला 9:30ला संपतं. म्हणजे सकाळी जे तुमचा 4ला सुरू होतो तो 9:30ला दिवस संपतो. 9:30 नंतर तुम्ही रूम मध्ये गेल्यानंतर लगेच झोपायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे रूम मध्ये लाईट ठेवू शकत नाही, झोपायचं आहे. तुमच्याकडे मोबाईल नसतो, पहिल्या दिवशीच तुमच्याकडून मोबाईल घेतला जातो आणि तो लॉकर मध्ये ठेवला जातो. तुमचं पर्स असेल, काही पैसे, इतर काही गोल्ड असेल ते सगळं त्यांच्याकडे द्यायचं असतं. मग ती लोक लॉकर मध्ये ठेवतात आणि 10व्या दिवशी म्हणजे 11व्या दिवशी तुम्हाला ते परत दिलं जातं. आणि नाहीतर बाकी समजा गोल्ड असेल, इतर काही असेल, तुम्ही ते घालून गेल, ती तुमची जबाबदारी राहते.
ते त्यांच्यावर हे राहत आहे, ते आधीच ते हे करून घेतात की आमची जबाबदारी नाहीये, ती तुमची जबाबदारीवर, तुम्ही काही घातलं असेल, काही हरवलं, हे झालं तर ती शेवटी तुमची जबाबदारी आहे. आणि तिथे अगदी इतकी शांतता असते की तुम्ही बांगड्या किंवा काही घालून जाऊ शकत नाही, किंवा पैंजणला घुंगरू असतात तर त्याचे आवाज येतात, किंवा तुम्ही सेंट वापरू शकत नाही, त्याचा वास असतो तर तो सगळीकडे हे होतो. म्हणजे असं त्यांचे काही नियम आहेत की ह्या गोष्टी तुम्ही तिथे चालत नाहीत हे करून. तर त्या गोष्टी आपण शक्यतो बरोबर न्यायच्या नाहीत, की घरीच काढून बांगड्या असतील, पैंजण आहे, किंवा सेंट बरोबर न्यायचं नाही. तर ह्या गोष्टी आपण, किंवा जरी काही नेलेलं असेल तर तिथे ज्यावेळी आधी आपण जमा करतो, फोन जमा करतो, तर तिथे त्या गोष्टी त्या सेफ राहतात त्यांच्याकडे दिल्यानंतर, कारण का ते सगळं ते लॉकरमध्ये ठेवतात. त्यामुळे तसंही काही भीती नाही की त्यांच्याकडे दिलं म्हणून, किंवा विसरलो आणि तिथे दिलं तरी चालतं, नाही तर जातानाच आपण आपल्या घरी ठेवून जायचं. त्यामुळे तसंही काही काळजी नाही. तर ही काही काळजी घ्यावी लागते जाताना. पण इतर काही असं डोक्यात बाकीच्या गोष्टी हे करून जायचं नाही. अगदी मन फ्रेश अगदी होऊन जातं आपण तिथे गेल्यानंतर. हा माझा दुसरा वेळचा मी शिबिराला निघालेले आहे. पहिल्या वेळेला जरा भीती वाटत होती, पण ह्या वेळेला काही नाही, मला आनंदच होतोय जाताना. आणि आता पुन्हा बघू, नवीन उत्साहाने निघालेले आहे. तर इथेच थांबते, पुन्हा भेटूया विपासनावरून आल्यानंतर.